जालना येथील सदर बाजार पोलीस स्टेशनला कार्यरत मात्र सध्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे हा अंबादास सुखदेव साळगावकर या गुन्हेगाराच्या संपर्कात आला आणि गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढला गेला। अंबादास सुखदेव साळगावकर हा गुन्हेगार अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे। साळगावकर याच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनला एकूण 27 गुन्हे दाखल आहेत। जालना येथे एका गुन्ह्यात अंबादास साळगावकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तो सदर बाजार जेलमध्ये दाखल झाला। या ठिकाणी त्याची आणि PSI प्रल्हाद मांटे या दोघांची ओळख झाली। PSI मांटे याने कित्येक वर्ष बस स्थानकावर सेवा बजावल्याचे म्हटले जाते। बस स्थानकावरील प्रवाशांचे निरीक्षण करण्यात PSI मांटे हा पारंगत झाला होता। त्यातच त्याची ओळख आता बस स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या अंबादास साळगावकर याच्याशी झाली। चोर आणि पोलिसाची युती झाली आणि सदरक्षण आहे खलनिग्रह आहे या घोषवाक्याला काळिंबा फासला गेला। हळूहळू PSI मांटे आणि साळगावकर यांच्यासोबत इतर गुन्हेगार देखील सामील झाले। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील गुन्हेगार श्रीकांत भीमराव बगे आणि बीड जिल्ह्यातील म्हाळस येथील गुन्हेगार रऊफ अहमद शेख हे दोघे गुन्हेगार या दोघांच्या टोळीत सामील झाले। PSI मांटे हा तिघा गुन्हेगारांचा सरदार बनला। तो या तिघा गुन्हेगारांना बस स्थानकावरून चोऱ्या कशा करायच्या, त्या युक्तीचा वापर करून कसे पळून जायचे, प्रवाशाची मानसिकता कशी हेरायची त्याचे प्रशिक्षण देऊ लागला। ज्या गावच्या बस स्थानकात चोरी करायची त्या गावातील लॉजमध्ये मुक्काम करायचा नाही हे मांटे यांनी तिघांना सांगून ठेवले होते। चोरी करायला जाण्यासाठी प्रल्हाद मांटे आणि त्याचे चोरटे साथीदार त्यांच्या ताब्यातील MH43N 2927 या क्रमांकाच्या इंडिगो कारचा वापर करू लागले। ज्या गावी चोरी करायची त्या गावी स्थानिक लॉजमध्ये मुक्काम न करता सर्वजण कारमध्येच मुक्काम करू लागले। कारमध्येच अंथरूण पांघरून आणि स्वयंपाकाचे साहित्य सर्वजण ठेवू लागले। रस्त्याकडेला कार उभी करून कारमध्येच मुक्काम केल्यामुळे आपण पोलिसांच्या हाती लागणार नाही, लॉजमध्ये आपल्या नावाची एंट्री होणार नाही याची काळजी PSI मांटे घेत होता। अशा प्रकारे PSI मांटे हा गुन्हेगारांना चोरीचे प्रशिक्षण देत स्वतः देखील गुन्हेगारी सहभाग घेत होता। जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल चोपडा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड आणि धुळे जिल्ह्याच्या शिरपूर बस स्थानकातील चोऱ्यामध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे म्हटले जाते। दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी प्रल्हाद मांटे हा एका तपास कामानिमित्त जळगावला आला होता। तपास काम संपल्यानंतर त्याच्यासोबत असलेले तपास पथक जालना येथे निघून मात्र PSI प्रल्हाद मांटे हा पथकासोबत परत गेला नाही। चोरी सहभागी घेण्यासाठी त्याचे चोर साथीदार त्याची वाट बघत होते। चोपडा बस स्थानकात एका शेतकऱ्याच्या ताब्यातील 35,000 रुपये चोरी झाले होते। या चोरीचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशन सह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक करत होते। जळगाव जिल्ह्यातील विविध बस स्थानक आवारात प्रवाशांचे पैसे चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या। त्यामुळे अशा घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने लक्ष घातले होते। चोपडा बस स्थानकात 35,000 रुपयाची चोरी झाल्यानंतर चोरटे पुन्हा बस स्थानकात चोरी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समजली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेसह चोपडा शहर पोलिसांचे पथक दबा धरून बसले होते। चोरटे पळून गेल्यास त्यांचा अडकाव करण्यासाठी वाटेत चोपडा धरणगाव रस्त्यावर सापळा रचण्यात आला। पाळत ठेवून बसलेल्या पोलीस पथकाला MH43N 2928 या क्रमांकाची संशयित इंडिगो कार दिसताच त्यांनी या कारचा पाठलाग सुरू केला। 4 चाकीने पळून जाणाऱ्या चोरट्यांचा सिनेमा स्टाईल पाठलाग सुरू झाला। चोपडा धरणगाव दरम्यान रस्त्यावरील जीवघेणा पाठलागात पोलीस पथकाने चोरट्यांची कार रोखण्यात यश मिळवले। चौघा चोरट्यांच्या टोळीला शिताफीने ताब्यात घेत चोपडा शहर पोलीस स्टेशनला आणले। चौघा चोरट्यांच्या चौकशीत आणि तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली। या चौघा चोरट्यांमध्ये चक्क जालना पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे हा निघाला। सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोरांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्याच्या सरदार बनलेला PSI प्रल्हाद मांटे याच्यासह त्याच्या तिघा साथीदारांना पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली। सेवानिवृत्तीला 3 महिने बाकी असताना जालना येथील PSI प्रल्हाद मांटे हा पोलीस कारवाईत अडकला। त्याचे खरे रूप जगासमोर आले। जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बसल यांनी तातडीने निलंबित केले। तसेच त्याच्या चौकशी कामे एक समिती नियुक्त केली आहे। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज नेहमी ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा।